खेडचे माजी आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन भीमाशंकर हे खेड तालुक्याचेच आहे आणि आंबेगावचे शेपूट आम्हाला नकोय असं त्यांनी स्पष्टतेने सांगितलं. तर याबाबत तुमचं म्हणणं काय? तुम्ही यापूर्वी भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त राहिलात, तर नक्की तुमचं मत काय याबाबत? मुळात भीमाशंकर मंदिर हे समस्त हिंदू धर्मियांचं, अखंड भारत नाही तर सगळ्या जगातल्या हिंदू धर्मियांचं एक पवित्र स्थान आहे आणि प्रत्येक हिंदू 12 ज्योतिर्लिंगाचं अत्यंत आदराने आणि श्रद्धेनं पाहत आहे. त्याचप्रमाणे भीमाशंकरकडे देखील श्रद्धेने पाहत आहे. मुळात 12 ज्योतिर्लिंगांचा जर विचार केला किंवा इतर भारतातल्या मंदिरांचा जर विचार केला तर ही मंदिरं व्यवस्थापनाच्या बाबतीत किंवा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्या बाबतीत फार पुढे गेलेली आहे आणि भीमाशंकर परिसर हा त्या मानाने फार अजून डेव्हलप व्हायचा आहे किंवा मागास आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आंबेगाव खेड असा वाद करण्यापेक्षा जास्तीत जास्त भीमाशंकर विकास किती वेगानं आणि विस्तृतपणे होईल याचा सर्व राजकारत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, धार्मिक कार्यकर्त्यांनी किंवा इतर सर्व क्षेत्रातल्या मंडळींनी त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण भीमाशंकरमध्ये आजही आपण मूलभूत सुविधा देऊ शकलो नाही आणि त्यामुळे येणारा भाविक हा नाराज होतो आणि त्याला त्या सुविधा उपलब्ध होत नाही. म्हणून आपण प्रामुख्याने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता कुणीतरी म्हणालं की आंबेगावचं विरोध लावू नये किंवा आंबेगावचं शिपूट लावू नये असं काहीतरी तुमच्याकडून कळतंय. परंतु मुद्दा असा आहे की भीमाशंकर मंदिराच्या परिसरामध्ये डेव्हलपमेंटला ज्या जागा लागतात त्या उपलब्ध नाहीये, त्या आंबेगाव तालुक्यात आहे. भीमाशंकर मंदिराची रचनाच अशी आहे की ती अत्यंत बॉर्डरवर आहे. आंबेगाव आणि खेड या दोन्ही सीमारेषेवरती हे मंदिर आहे. मग भीमा नदीचा उगम हा आंबेगाव तालुक्यात होतो. मग बाकीच्या लोकांनी खेडमधल्या लोकांनी त्यातलं पाणी प्यायचंच नाही का? उगम तर आंबेगाव तालुक्यामध्ये होतो असं नाहीये. आंबेगाव किंवा खेड काय ही सर्व आपली माणसं आहेत. आपण भीमाशंकर मंदिर हे भारताचं आहे, हे तसं राज्याचं आहे, तसं आपल्या जिल्ह्याचं आहे. उद्या जर भीमाशंकर मंदिराबद्दल एखादं गाव जर म्हटलं की हे आमचंच आहे तर इतर गावांनी काय करायचं? किंवा एखादा समाज जर म्हटला की हे मंदिरात पूजा अर्चा आम्ही करतो किंवा या मंदिराच्या परिसरात आम्ही राहतो म्हणून मंदिर आमचंच आहे असं एखादा व्यक्ती समाज एखादा म्हटला तर इतर समाजांच्या मंदिरात जायचंच नाही का? तर असं नाही. हे भीमाशंकर मंदिर समस्त हिंदू धर्मियांचं किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्यांचं, सर्व धर्मियांचं हे श्रद्धास्थान आहे, आशास्थान आहे आणि आराध्य दैवत आहे. म्हणून त्याच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आता भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग जो जातोय तो कल्याण मुंबई महामार्गाला लागून असलेल्या जुन्नर, आंबेगाव आणि नंतर पुढे खेडमधून पुन्हा आळंदीपर्यंत जात आहे. मग त्याला नाव देताना त्या महामार्गाला आपण जुन्नर, आंबेगाव, खेड असा महामार्ग नाव देत आहोत. मग उद्या जर आपण लोक म्हणालो की जुन्नरचा नाव भीमाशंकरच्या संदर्भात लावू नका, असं होईल का? किंवा ते योग्य होईल का? कारण डेव्हलपमेंट ही जुन्नर पासून सुरू होणार आहे म्हणून जुन्नरचा उल्लेख साहजिक आहे. तसं भीमाशंकर मंदिराच्या आसपासला जी डेव्हलपमेंट होत आहे ती आंबेगाव तालुक्यात होत आहे. म्हणून प्रशासकीय बाब विचारात घेता किंवा त्यांच्या सोयीचं म्हणून त्यांना आंबेगाव नाव हे लावावं लागतंय आणि म्हणून खेड आणि आंबेगाव अशा प्रकारे होतंय. याच्यामध्ये असं काय आहे? आज आंबेगाव आणि खेड काय आपण दुश्मन आहोत का? किंवा भारत पाकिस्तान असं वैर आहे का आपलं? आज आंबेगावातल्या मुली खेड तालुक्यात आनंदाने नांदतात, खेड तालुक्यातल्या मुली ह्या आंबेगावात नांदतायत. आपले सुईर संबंध आहेत, वैयक्तिक नातेसंबंध आहेत आणि असं असताना आपण जर असा भौगोलिक वाद, सीमारेषेचा वाद घालून देवाला जर वेठी धरणार आहोत तर हे योग्य नाही आहे. म्हणून देवाकडे देवाचं देवपण जपण्यासाठी आपण आपला वैयक्तिक जो काय मी म्हणेल अहंकार किंवा वैयक्तिक मीपणा किंवा वैयक्तिक आपली स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःची पद हे थोडंसं बाजूला ठेवून आपण ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर जोडे काढून मंदिरात जातो तशा आपल्या आजूबाजूची आपल्या नावापुरची जी विरोधी आहे, बिरुदावली आहे, पदं आहेत ती थोडीशी बाजूला ठेवून एक सात्विक भावनेनं, एक शिवभक्त म्हणून मंदिराकडे पाहावं आणि मंदिरात जावं आणि प्रेमानं नमस्कार करावा आणि भीमाशंकराचे आशीर्वाद घ्यावं एवढंच मला वाटतं. याच्यामध्ये कोणताही आपण कृत्रिम वाद तयार करू नये ही माझी सर्वांना एक विनंती आहे. एक हिंदू धर्मीय म्हणून
आणि विश्व हिंदू परिषदेचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत आणि एक राहूया. मंदिरामध्ये असा कृत्रिम वाद, जातीपातीचा वाद आणि असा कृत्रिम भौगोलिक वाद करू नये, एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती.